गुड मॉर्निंग. नुकतंच नांदेडची जीएमसीच्या एक्झाम्स चालू होत्या, त्या संपलेल्या आहेत. अजून त्याचा आज 30 तारखेचा पेपर बाकी आहे. तसंच जीएमसीच्या छत्रपती संभाजीनगरच्या एक्झाम्स येणार होत्या, त्याचे पण फॉर्म भरले गेले होते आणि खरं सांगतो त्याच्या एक्झाम्स डेट जाहीर झालेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये छोटासा शॉर्ट असेल, पटापट सांगतो की कोणकोणते एक्झाम्स असणार आहे आणि तुमची एक्झाम्स कोणत्या तारखेला असणार आहे बघून घ्या. तर सुरुवात करण्याच्या पहिले आपली पीव्हीक्यूची बॅच येत आहे, कंबाईनची आहे, 2 सप्टेंबर पासून चालू होत आहे. कंबाईनचे फॉर्म ऑलरेडी ग्रुप बी चे आलेले आहे, ते एकदा भरून घ्या. सर्वांनी भरायचं आहे, ठीक आहे. ग्रुप सी चे नंतर येणार आहे. त्यानंतर ऑलरेडी या 2 बॅचेस चालू आहे. ही एक संध्याकाळची बॅच आहे, एकदम वर्ल्ड बेस्ट बॅच आहे, बेसिक पासून आहे. काही जास्त करावं लागणार नाही, जेवढं सांगतो तेवढंच करावं लागणार. आणि दुसरी एक सकाळची बॅच आहे पोलीस भरतीची 11 वाजताची, ठीक आहे. तर पोलीस भरती पण येणार आहे. आता बघून घेऊया डेट्स जाहीर झालेले आहे, बघूया वन बाय वन. हे आहे एक्झाम शेड्यूल. आता हे तुम्हाला छोटं दिसत असेल, मी याला मोठं करून दाखवतो. बघा, एक्झाम शेड्यूल फॉर द गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर रिक्रुटमेंट एक्झाम्स 2025. शिफ्ट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 शिफ्ट मध्ये होणार आहे. 25 ला 3 शिफ्ट, 26 ला 3 शिफ्ट, 28 ला 3 शिफ्ट, एक दिवस मध्ये सुट्टी आहे. तर बघा, क्लास 4 सर्वंट गार्डनर, क्लास 4 ड्रेसर, लॅबोरेटरी अटेंडंट, क्लास 4 सर्वंट, बार्बर, गार्डनर, नॅनी, पंख्या आणि बॉयलर चालक, ठीक आहे. असं वेगवेगळं तुम्हाला माहितच आहे, तुम्ही कोणत्या पोस्ट करता अप्लाय केलं होतं. काल आपण एक जीएमसी नांदेडचा सेशन्स घेतला, त्यामध्ये कशा प्रकारे पेपर आला होता, टीसीएस ने कशा प्रकारे घेतली होती, पेपर पॅटर्न कसा काय चेंज झाला होता, हे सगळं सांगितलेलं होतं. तर तो लॅबोरेटरी अटेंडंटचा होता. तसंच आज पण टीसीएसचा पेपर आहे जीएमसी नांदेडचा आणि उद्या पण असणार आहे. तर ते एकदा बघून घ्या, त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे. आता याच्याकरता जे प्रिपरेशन करतात त्यांच्याकरता लगभग 25 दिवस 24 दिवस बाकी आहे. तर ऑलरेडी जी आपली संध्याकाळची बॅच चालू आहे त्याच्यामधलं बेसिक तुम्ही करून घ्या. खरं सांगतोय त्याच्यातूनच प्रश्न आलेले. तुम्ही वाटलं तर कालच्या सेशनमध्ये जाऊन बघा. ज्या 2 विद्यार्थ्यांना मी कॉल केला, म्हणजे ज्यांच्यासोबत बोललो की कसा पेपर झाला होता तुमचा, ते आपल्याच बॅचचे विद्यार्थी आहे, ठीक आहे. तर खूप चांगल्या प्रकारे तुमची तयारी होऊन जाईल. आणि खरं सांगतो या 2025 मध्ये एखादी तरी पोस्ट हातात घ्या आणि मग एखाद्या मोठ्या पोस्ट करता तुम्ही प्रिपरेशन करा. तर जे काही लागलं, काही प्रॉब्लेम आला, काही तुमचा प्रॉब्लेम असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाही तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तिथं सुद्धा कमेंट केली तरी चालेल. धन्यवाद.